उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईने शरद पवार आणि अजित पवार हे सोबत आले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी आज व्यक्त केली होती। यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता शरद पवार हे माझे दैवत आहेत आणि मी स्वतःला पवार कुटुंबियांचा सदस्य समजतो, त्यामुळे मी आणि अजित पवार स्वतः शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीला गेलो होतो। आम्ही राजकीय मार्ग जरी वेगळे केले असलो तरी पवार साहेबांप्रती आम्हाला नेहमी आदर आहे आणि जर एकत्र आलो किंवा पवार कुटुंब एकत्र आलं तरी आम्हाला आनंद होईल। पवार साहेबांचा सन्मान कमी होणार नाही। मात्र उद्या भविष्यवाणी काय होईल हे मी सांगू शकत नाही। पवार साहेब आमचे पितृतुल्य आहेत, त्यांच्यासोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। भविष्य हे देवाच्या हातात असतं, ते कोणाला काही सांगता येत नाही। जेव्हा होतं तेव्हा दिसून पडतं। खासदार पटेलांचा ज्योतिषाचार्य डॉक्टर पवन सिन्हा यांना टोला। देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉक्टर पवन सिन्हा गुरुजी यांनी नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर राहणार नाहीत, मात्र त्यांच्या हातीच कमांड असेल अशी भविष्यवाणी त्यांनी गोंदियात आयोजित राजयोग शिबिरादरम्यान केली होती। या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी विचारलं असता खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की भविष्य हे देवाच्या हातात असतं, ते कोणाला काही सांगता येत नाही। जेव्हा होतं तेव्हा दिसून पडतं। गावागावात ज्योतिषाचार्य आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल अधिक काही बोलणार नसल्याचं खासदार पटेल म्हणाले। मंत्री होण्याचा योग अजून माझा आला नाही, आला की नक्की होऊ। मोदींच्या नेतृत्वात चांगले सरकार आहे केंद्रात, तर राज्यात नुकतेच नवीन सरकार स्थापित झालं अजून पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलं नाही। या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेलांना विचारणा केली असता प्रफुल्ल पटेल म्हणाले, येत्या 2-4 दिवसात मार्ग निघणार आहे, काळजी करू नका, सर्व ऑल इज वेल होणार आहे। तर केंद्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असल्याने खासदार प्रफुल्ल पटेल हे मंत्री होतील अशी इच्छा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे। या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता मंत्री होण्याचा योग अजून माझा आला नाही, आला की नक्की होऊ। मोदींच्या नेतृत्वात चांगले सरकार केंद्रात असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आता कोण ॲस्ट्रॉलॉजर आपल्या देशामध्ये हजारोच्या संख्येने ॲस्ट्रॉलॉजर दिसतात। गावामध्ये 100-200 ॲस्ट्रॉलॉजर असतात, म्हणून त्याच्या कोणत्या ॲस्ट्रॉलॉजरच्या भाष्यावर मी परत काही उत्तर देणं हे योग्य वाटत नाही। आणि भविष्य कधी पण ॲस्ट्रॉलॉजरच्या हातामध्ये नसते, ते देवा आणि वरच्या कृपेमुळेच जे काही होत आहे ते त्यांच्या हातात आहे आणि ते कोणाला काही सांगत नाही। जेव्हा करतात तेव्हाच तुम्हाला दिसते। आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे। आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल। माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही। आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही, एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू। पवार साहेबांच्याकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो। अनेक लोकांनी तर्कवितर्क, काही त्याच्यात पॉलिटिकल काही नाही। एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक आमच्या पितृतुल्य आहे, त्यांच्याबरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे। मला त्याच्याबद्दल कुठेही काही वाटत नाही की मी मंत्री आहे की नाही। मंत्री जेव्हा होण्याच्या योग्य असेल त्यावेळी होणार आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये फार चांगलं काम चालू आहे। त्याचप्रमाणे आम्ही त्यांना साथ देण्यासाठी एक निर्णय केला मागच्या वर्षी आणि तो निर्णयावर आम्ही ठाम आहोत। त्याचा परिणामही आम्हाला लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये दिसायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भक्कमपणे आम्ही मोदीजींच्या पाठीशी उभे राहू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।